गटाला किंवा एखाद्या समुदायाला किंवा एखाद्या व्यक्तीला जे आहे सामाजिक गतिशीलता ही शिक्षणामुळे प्राप्त होत असते. मग जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा ज्या ज्या भागांमध्ये म्हणजे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती सामाजिक असमानता जेव्हा आपल्याला दिसून येते तेव्हा आपल्याला असं वारंवार जाणवतं की काही वंचित असे भाग आहेत की जे आर्थिक आधारामुळे किंवा सामाजिक मान किंवा राजकीय स्थान नसल्यामुळे किंवा शिक्षणाच्या संधी या भाषा उपलब्ध नसल्यामुळे हा समाज जो आहे तो मागे राहतो आहे किंवा तो मुख्य प्रवाह जो आहे त्याच्यात त्या तोडीस तोड येऊन उभा राहू शकत नाही आहे. तर मग अशा वेळेस त्याचा जो विकास आहे तो जेव्हा त्यांच्या विकासाचा जेव्हा प्रश्न येतो आहे किंवा त्यांच्या सामाजिक गतिशीलता प्राप्त होण्याचा जेव्हा प्रश्न येतो आहे तेव्हा आपण शिक्षण हा मुख्य आधार घेतो. मग ही जेव्हा जातीयवाद असतील किंवा सामाजिक असमानता असेल अशा वेळेस आपल्याला दिसून येते की दोन असे प्रवाह, दोन असे कॅटेगरी आहेत की ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे SC जो की म्हणजे अशा विशिष्ट जागेत म्हणजे पूर्वीपासून जर तुम्ही बघत आला असाल तर गावकुसाबाहेर त्यांची म्हणजे गाव पातळीवर जर विचार केला तर गावकुसाबाहेर यांना ठेवलं जात होतं. अनिष्ट रूढी परंपरा या त्यांना सहन कराव्या लागत होत्या म्हणजे त्याचं अमानुष छळ आणि ती वागणूक त्यांना सहन करावी लागत होती. त्याच्यानंतर अनुसूचित दुसऱ्या जर तुम्ही कॅटेगरी बघितली तर अनुसूचित जमाती आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल की एखाद्या विशिष्ट भौगोलिक ठिकाण आहे, स्थान आहे किंवा मुख्य प्रवाह किंवा म्हणजे सांस्कृतिकपणाचं त्यांचं जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीची ढाटणी तुम्हाला दिसून येते. मग हे स्वतःच्या मनमर्जीत राहणारे किंवा आपण सहज पोचू शकत नाही अशा ठिकाणी राहणारे म्हणजे जंगल, टेकड्या, बेटांवर वास्तव्य करणारी ही म्हणजे त्यांच्या संस्कृती, धर्म, परंपरा, भाषा किंवा जीवनशैली किंवा जीवनपद्धती आहे ती वेगळ्या पद्धतीची तुम्हाला जेव्हा धाटणी दिसते तेव्हा हे दोन्ही समुदाय जे आहेत ते भारताच्या जीवनाचा एक भाग आहे. मग त्याला आपण समाजापासून वेगळं करू शकत नाही. मग जेव्हा तुम्हाला दिसतंय की ह्यांचं स्वतःचं असं राहणीमान आहे ते अतिशय सुलभतेने त्यांचं जीवन जगत आहे, जेव्हा तुम्हाला असं दिसतंय तेव्हा त्यांची जी भौगोलिक परिस्थिती आहे किंवा जी भौगोलिक स्थिती आहे या समुदायाचा विकास समाजापेक्षा आर्थिक आणि शैक्षणिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये ते मागे राहण्यास म्हणजे दिसून येतं, कारणीभूत असलेले दिसून येतात. मग तुम्ही विचार करायला पाहिजे की हे शतकं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीपासून दूर राहिलेला असा घटक आहे. आणि मग जेव्हा आपण डेमोक्रेसी स्वतंत्र झाला भारत आणि लोकशाही आल्यानंतर ह्या गटाचे आपलं अस्तित्व आणि ओळख आपण कायम ठेवून त्यांचं सदस्यत्व कायम ठेवून त्यांना समान अधिकार देण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो शिक्षणासह समाजाच्या त्यांच्या सर्व घडामोडी किंवा त्यांना मुख्य प्रवाह आणि सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न जेव्हा केला जात आहे मग अशा वेळेस आपल्याला दिसून येते की शैक्षणिक प्रगती साध्य केली. आत्ता आपण लोकशाहीनंतर जर आपण बघतो असं म्हटलं आहे की आपण शैक्षणिक प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत, मुख्य प्रवाहात समाजामध्ये त्यांना आणण्यास मदत होत आहे. तर मग असे विद्यार्थी हे शारीरिकदृष्ट्या जेव्हा शिक्षण प्रवाहात येत आहेत पण त्यांचा बौद्धिक पातळींवरचा त्यांच्या इतर क्षमता, भावनिकता, त्यांच्या वर्तणुकींमध्ये जो बदल किंवा ज्या गोष्टी
घडवायच्या आहेत, जे वातावरण त्यांना त्यांच्या सामाजिक याच्यात सिक्युअरली मिळत आहे, ते शाळा पातळीवरती तशा पद्धतीचं सुरक्षित वातावरण त्यांना मिळणं फार महत्त्वाचं आहे. कारण बघाल की काही जर बघितलं 2001चा वगैरे डेटा पण तुम्ही बघितला की 5वीपर्यंत विद्यार्थी येत आहेत, पण 5वीच्या नंतर त्यांची गळती दिसते. 2021चा पण जर तुम्ही डेटा बघितला महाराष्ट्रामध्ये, तो ड्रॉपआउट रेट जो आहे तो बॉईजचा 10.8 आहे आणि मुलींचा जो आहे 10.6 दिसून येतो तुम्हाला. मग इथे आपल्याला दिसून येतं की एज्युकेशन फॉर क्वालिटी किंवा इक्वॅलिटी आपण बोलतो आहे फॉर ऑल, तेव्हा कशा पद्धतीचा आपण ह्या सगळ्या बाबींचा विचार करतो आहे. मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनचे प्रोव्हिजन्स जरी आहेत असं आपण म्हणतो आहे, तर कॉन्स्टिट्यूशन याच्याशी कशा पद्धतीने जोडली गेलेली आहे, तर कलम 14 असतील किंवा कलम 15 असतील, ह्या सगळ्या कलमांना आपण आजचे कलम जरही आपण बघितले तर मग 17, 46, 341, 14, 15 ह्या सगळ्या कलमांना आपण बघतो आहे किंवा राईट टू एज्युकेशन ॲक्ट आपण बघतो आहे. त्याच्यामध्ये असलेल्या प्रोव्हिजन्स जर तुम्ही बघितल्या आणि जर आपण बोलतो आहे समानतेचा आपल्याला मूलभूत हक्क आहे, जर तो आपण बोलतो आहे की धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान ह्याच्यावरून कुठलाही प्रकारचा भेदभाव आपण नाही केला पाहिजे किंवा आपल्याला अस्पृश्यता नष्ट करायची किंवा अनुसूचित जाती जमाती ह्यांना शिक्षण आणि त्यांच्या आर्थिक हिताकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग अशा वेळेस जेव्हा आपण बघतोय तर कुठे ना कुठे आपल्याला असं पण लक्षात येतं आहे की म्हणजे धर्म, वंश, जात आणि सामाजिक स्थिती हे जर आपण बोलतो आहे की ही बदलाची प्रक्रिया जी आहे ती कशा स्वरूपाची झाली आहे. शाळा आणि समाज या दोन्ही पातळीवरती ह्या वर्गातील मुलामुलींना जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपण पोहोचवतो आहे किंवा आपण त्यांच्यापर्यंत असणारी जी प्रक्रिया आहे ती सुलभतेने त्यांचा विकास करतो आहे का, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन ॲक्ट बनलेले आहे किंवा राईट टू एज्युकेशन ॲक्ट बनलेला आहे. इवन दो आपल्याकडे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड आहे किंवा साक्षरता अभियान आहे किंवा जिल्हा प्राथमिक साक्षरता कार्यक्रम राबवले जातात, सर्व शिक्षा अभियान आहे. असं जेव्हा आपण म्हणतो आहे तेव्हा शारीरिकदृष्ट्या आपण विद्यार्थ्याला इकडे ओढतो तो आहे, पण त्याच्या बौद्धिक पातळीवरचा बौद्धिक दृष्टिकोनातून समान पातळीवरचा विकास होण्याकडे लक्ष देतो आहे का. मग आपण शिक्षक आणि मग पालक, शिक्षक ह्यांच्यामध्ये किंवा शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांच्यामध्ये तो सामाजिक वर्ग, जात आणि सामाजिक ओळख ह्यांच्या प्रती जी भावना आहे, तो जो शैक्षणिक प्रगल्भ भाव आहे तो कशा पद्धतीचा दिसून येतो वर्गांमध्ये शैक्षणिक. कारण जसं त्यांना त्यांच्या त्या राहणीमानामधलं जे वातावरण असतं आणि त्याच्यात ते नैसर्गिकरित्या शिकतात, फुलतात, तशा पद्धतीने आपल्याला शाळांमधलं वातावरण जे आहे ते आपल्याला देता येतं का. म्हणजे मानसिक पातळींवरती आपण ह्या विद्यार्थ्यांना, दलित असतील, आदिवासी जे आहेत, त्यांना आपण किती वेळ म्हणजे कधी कधी असं बोललं जातं की अशुद्ध किंवा असंस्कृत याच्यामध्ये आपण त्यांना घडण्याचा प्रयत्न करत असतो. पण असं न बघता त्या मानवीय घटकाकडे असं न बघता एक समग्र विचार आणि एक सामंजस्याचा, सद्भावनेचा भाव बघून त्यांच्या भावनिक विकासाचा, म्हणजे भौगोलिक भागात ज्या ठिकाणी या शाळा जितक्या असतील त्यांचा विकास मोठ्या प्रमाणावर होणं फार गरजेचं आहे. कारण बौद्धिक दृष्टिकोनातून शारीरिक तो प्रेझेंट राहतो आहे, पण बौद्धिक दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा विकास होणं फार महत्त्वाचं आहे.
आणि ह्याच्यासाठी आपल्याला शिक्षणाच्या थ्रूच आपल्याला हे छोटे छोटे टप्पे जे आहेत हे पार करणं फार महत्त्वाचं आहे. मग कधीकधी असं वाटतं की जात, वंश, लिंग किंवा सामाजिक स्थिती ह्यांचा जर तुम्ही विचार करून आणि मग त्यांना ते पुरवलं पाहिजे, तर हे ड्रॉपआउट्स रेट वगैरे आपण बघतोय त्याच्या पाठीमागची कारणं पण आपण शोधणं गरजेचं आहे. कारण ती कारणं कुठे ना कुठे त्यांना पुरवलं जाणारं पोषक आहार असेल त्याच्या संदर्भात काही गोष्टी आहेत त्या प्रॉपरली पोचत आहेत का, त्यांना शकतो. 86वी घटना दुरुस्ती आहे. 6 ते 14 वर्षातील बालकांना शिक्षणाची सगळी संधी मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर आपण 29 राईट टू एज्युकेशन ॲक्ट जेव्हा बघतोय तेव्हा कलम 29 जेव्हा बघतोय तर ही भीती, दडपण, चिंता, नंतर ही बालकाचे ज्ञान, क्षमता आणि बौद्धिक संवर्धन किंवा शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा अधिकाधिक विकास आपण करणं फार महत्त्वाचं आहे. मग आता मला सांगा की आपल्या महाराष्ट्रामध्ये जर ड्रॉपआउटची संख्या जर बघितली 2021ची तर ती संख्या आपल्याला किती दिसून येते? 10.8 आणि 10.6 मुलींची. म्हणजे तुम्ही विचार करा की हा फक्त कागदी आकडा आहे, पण जेव्हा आपण प्रत्यक्षात या गोष्टी बघतोय तर कितीतरी विद्यार्थी हे प्राथमिक शिक्षणाच्या 5वीपर्यंत एज्युकेशन घेत आहेत, काही 7वीपर्यंत एज्युकेशन घेत आहेत. त्याच्या पुढे उच्च शिक्षणांसाठी ही जी कलमं आहे ती कशा पद्धतीने राबवली जातात का आपलं खाजगीकरणाकडे लोंढा वाढल्यामुळे किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आल्यामुळे या सगळ्या कलमांना उच्च पातळीवरच्या शिक्षणांमध्ये पण कशा पद्धतीचा स्कोप मिळतो आहे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मग ही कलम एक्झॅक्टली कारण भौतिक वातावरण म्हणून बौद्धिक शारीरिकदृष्ट्या आपण विद्यार्थ्यांना आणतो आहे, पण ही कलमं प्रत्यक्षात तशा पद्धतीची राबवली जात आहेत का हा मुख्य मुद्दा येतो.